नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मस्तपैकी छान असा एक कैरीचा मस्तपैकी कच्च्या कैरीचा मस्तपैकी तुम्हाला मी ज्यूस दाखवणार आहे। झटपट लवकर होणार आणि मस्तपैकी छान असा ग्लास मस्त सजावट केलेला की चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज तुम्हाला मी एक कच्च्या कैरीचा मस्तपैकी एक ज्यूसची एक रेसिपी दाखवणार आहे, झटपट लवकर होणार। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा, इथे मी कैरी घेतलेली मोठी अशी पाव किलोची एक कैरी आहे। याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, 3 मिरच्या घेतल्यात, अद्रक, चाट मसाला, लिंबू। आपल्याला बरफ पण घ्यायचा आहे। सर्वात पहिला तर आपल्याला ह्या कैरीचे मस्तपैकी साल काढून घेऊया आपण मस्तपैकी, आणि का बारीकसारखे आपल्याला असे काप करून घेऊया बारीक। तसं आपल्याला मिक्सरला ज्यूस करून घ्यायचा आहे। तर सर्वात पहिला तर आपल्याला ह्याचं साल काढून आता मी मस्त असे काप करून घेतलेले एका वाटीमध्ये, छान असे कैरीचे मस्त असं कापून आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ज्यूसचं। आता ह्याच्यामध्ये कैरी टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचे, मध्ये मीठ टाकून घ्यायचं आपल्याला 1 चमचा। ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि अद्रक टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपल्याला। आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं। आता हे सगळं आपल्याला घेतलेलं आहे मिक्सरमध्ये, सगळं आपण घेतलेलं आहे, आपल्याला बारीक करून घेऊया मस्तपैकी। असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये बर्फाचे आपण आईस टाकून घेऊया, बर्फाचे तुकडे टाकून घेऊया। आता परत मिक्सरला आपण बारीक करून घेऊया। थंड पाणी मी अर्धा ग्लास टाकून घेते। मस्तपैकी एका साईडला आता छान आपला होतोय, बंद करून घेऊ आपण। झालाय, एका साईडला मी ग्लास घेतलेला आहे, एका साईडला आपला चाट मसाला आहे, एका साईडला मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे, कारण की आपल्याला मीठ टाकून घेतलेलं आहे मी। आणि एका साईडला थोडीशी आपल्याला लाल तिखट मिरची पावडर आहे ती टाकून घ्यायची। आता हे सगळं आपल्याला एक मिश्रण करून घ्यायचं आहे मिठाचं आणि मसाल्याचं। आता हे थोडंसं आपल्याला पाणी काचाच्या ह्याला लावून घ्यायचं आहे थोडंसं। थोडंसं लावून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला मीठ, जे आपलं मीठ मस्तपैकी मीठ मसाला छान असा ग्लासला अशा प्रकारे मस्तपैकी सगळीकडे छान असं मीठ लागून जाईल, जेणेकरून मस्त आपल्याला ह्याच्यामध्ये बाटलीला ग्लासाला खूप छान फॅशन येईल, खूप मस्त कलर्स वगैरे येईल। आणि याच्यामध्ये जो मी चाट मसाला आहे तो आता याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच आपल्याला चाट मसाला घ्यायचा, कारण की त्याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेतलेलं आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हा आपल्याला ज्यूस मधला एका ह्याच्यामध्ये ग्लासामध्ये आपण काढून घेऊया। मी अर्धा असा सारखा घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बर्फ टाकून घ्यायचं आणि थोडं थंड पाणी टाकून घ्यायचं। हे बघा, मी अर्धा ग्लासामध्ये मस्त अर्धा ज्यूस काढून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला 2 बर्फाचे टाकून घ्यायचे तुकडे, बर्फाचे टाकून घेतले की त्याच्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचे। बर्फाचं पाणी टाकून घेतलंय मस्तपैकी, बर्फाचे त्याच्यामध्ये आईस टाकून घेतले छान सारखे। त्यामध्ये आपण थोडं चाट मसाला टाकलेलाच आहे पहिला आपण। आता याच्यामध्ये मस्तपैकी आपल्याला जे मी कैरीचे काप करून घेतलेले थोडेसे ते आपल्याला वरती असे टाकून घ्यायचे, कोथिंबीर टाकून माझ्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची। मस्त खूप छान त्याची मस्त सजावट झालेली ग्लासची, आणि खूप छान ही अशी रेसिपी आहे। घरातल्या घरात मस्तपैकी कच्च्या कैरीचा मस्तपैकी ज्यूस झालेला आहे। आता आपण
मस्तपैकी छान लवकरात लवकर आपला कच्च्या कैरीचा मस्तपैकी आपल्याला ज्यूस झालेला आहे. मस्तपैकी पौष्टिक आहे, खूप आहार याच्यामध्ये, कॅल्शियम भरपूर आहे. तुम्ही पण माझी ही रेसिपी असेल तुम्ही बनवा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी कशी वाटली असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते. थँक्यू.